जास्त वेळ अभ्यास कसा करायचा? मित्रांनो, आपण थंबनेलमध्ये पाहिले आहे की जास्त वेळ अभ्यास कसा करायचा. आता मुद्दा असा येतो की हा प्रश्नच चुकीचा आहे. आता हे चुकीचे का आहे? उदाहरणाने समजून घेऊया. मित्रांनो, उदाहरणार्थ आपण कुठेतरी धावायला गेलो तर मला 10 मिनिटे धावायचे आहे, मला 15 मिनिटे धावायचे आहे आणि 5 मिनिटे झाले तर मला मध्येच थांबावे लागेल. असा विचार करून तुम्ही धावता का? मला इथून सुरुवात करून तिथेपर्यंत जायचं आहे असा विचार करून तुम्ही धावत असाल. मित्रांनो, आणखी एका उदाहरणाने समजून घेऊ. आता मी हा व्हिडिओ बनवताना 4 तास व्हिडिओ बनवायचा आहे असा विचार करून तो बनवला नाही. 5 तास व्हिडिओ बनवावा लागेल, मग अभ्यास करावा लागेल नाही. व्हिडिओ बनवायला कितीही वेळ लागला तरी मला तो बनवायचा आहे असा विचार करून मी बनवला. काहीही झाले तरी चांगला व्हिडिओ बनवून अपलोड करायचा आहे. मित्रांनो, या दोन्ही उदाहरणामध्ये लक्ष कुठे होते? मग तुम्हालाही काय करायचं आहे? तुम्हाला एक ध्येय बनवायला लागेल. तुमच्यात किती क्षमता आहे हे तुम्हाला माहीत आहे. त्यानुसार तुम्हाला एक लहान ध्येय बनवावे लागेल आणि मग आपल्याला ते ध्येय साध्य करायला सुरुवात करावी लागेल. आता ते ध्येय साध्य करण्यासाठी किती वेळ लागणार आहे याबद्दल काळजी करणे थांबवा. टाइम गेला तेल लावत. तुमचे ध्येय काही असो, तुम्हाला ते साध्य करायचे आहे. मित्रांनो, मला 5 तास अभ्यास करावा लागेल असा विचार करून अभ्यास केला तर आणि अशा वेळ अभ्यासाला बसलो तर अभ्यास काय करायचा हे तुमच्या मनाला कळणार नाही. तुमचे मन विचार करेल की 3 तास झाले, 4 तास झाले, अजून 1 तास बाकी आहे, फक्त तेवढाच अभ्यास करावा लागेल आणि मग बस झालं. आणि जेव्हा तुम्ही एक ध्येय निश्चित करता आणि वाचता की मला कोणत्याही परिस्थितीत आज 2 चॅप्टर पूर्ण करायचे आहे, 2 चॅप्टर संपल्यावरच उठायचे आहे, आणि जेव्हा तुम्ही हा विचार कराल तेव्हा तुमचे मन तुम्हाला माहिती देईल. तुमचे मन देखील स्वतःला थोडी प्रेरणा देईल. तुम्हाला हे 2 चॅप्टर करावे लागतील. मग तुमच्या मनाला आनंद मिळेल आणि तुम्हाला त्याची सवय होईल. आणि जेव्हा ती सवय लागते तेव्हा ते चांगले असते. तुम्ही ऐकले असेल की डाग लागल्याने काही चांगले झाले तर ते डाग चांगलेच असतात. त्यामुळे अशी सवय लावून काहीतरी चांगलं घडतं. त्यामुळे ते व्यसन चांगले आहे. तर या छोट्या व्हिडिओमध्ये मला तुम्हाला हे समजावून सांगायचे आहे की तुम्हाला वेळेऐवजी कामावर लक्ष केंद्रित करावे लागेल. तुम्हाला ध्येय बनवावे लागेल की हे 2-3 चॅप्टर मला आज पूर्ण करायचे आहेत, आणि त्यासाठी रात्र झाली किंवा दिवस उजाडला तरी त्याची चिंता करणे सोडून द्या. आणि कोणीतरी किती छान गोष्ट बोलली आहे, जो संघर्षाच्या मार्गाने चालतो तो जग बदलतो, जो रात्रीच्या लढाई जिंकतो तो सकाळी सूर्यासारखा उगवतो. आज तुम्हाला काही रात्री जगावे लागेल, मग काही दिवसांनी तुमच्या डोळ्यांना डार्क सर्कल तुमच्या भविष्याच्या प्रकाशात बदलतील, तुम्हाला कळणारही नाही. मित्रांनो, आजच एक ध्येय बनवा आणि ते साध्य करण्यासाठी कामाला लागा आणि स्वतःला सांगत राहा की मला अभ्यास करायचा आहे, मला अभ्यास करायचा आहे, मला अभ्यास करायचा आहे, आणि मी एक ध्येय ठेवले आहे, मला ते साध्य करायचे आहे, मला ते साध्य करायचे आहे. कोणत्याही परिस्थितीत काही झाले तरी हे साध्य करावे लागेल हे वेड्यासारखी स्वतःला सांगत राहा. जग म्हणतं त्यांना म्हणू दे, ते त्यांचं कामच आहे, त्यांना जे हवे ते बोलू दे. हे उद्दिष्ट गाठायचे आहे हे तुम्ही स्वतःला सांगत राहिले पाहिजे. करायचं आहे तर करायचं. आता काहीही झाले तरी मी मागे हटणार नाही. जर मी मागे हटलो तर माझ्यात आणि इतर लोकांमध्ये काय फरक राहील? मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नेहमी मोटिवेशनची सूचना मिळेल. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय मित्रांनो.